नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मेसच्या टिफिनसाठी मी बनवणार होती काळ्या रस्स्याची वांग्याची भाजी। त्यासाठी पापड भाजायच्या जाळीवर मी कांदे भाजायला ठेवले एका साईडला आणि दुसऱ्या साईडला लगेच खोबरं किसून घेतलं आणि तव्यावर ते खोबरं भाजून घेतेय। आता मला तव्यावर फक्त खोबरं आणि धने भाजायचे होते, तर खोबरं धने भाजेपर्यंत खाली मी लसूण सोलायचं काम करून घेत होते। खोबरं भाजून झालं, वाटीत काढून घेतलं आणि लगेच धने भाजण्यासाठी गॅसवर तव्यावर टाकले। आता खोबरं धने माझं भाजून झाले, लसूण पण सोलून झाला होता, तर तोपर्यंत कांदे पण छान भाजले होते। तर आतमध्येपर्यंत असे माझे हे कांदे भाजले, ते मी फोडून चेक करत होते। थोडीशी कोथिंबीर धुवून मी याच्यात घातली आणि आता हे सगळं जे मसाला आहे ना, तो मी पाणी घालून मिक्सरला छान असं बारीक याची पेस्ट करून घेणार। मसाला बारीक झाल्यानंतर इथे मी वांगी घेतली होती। वांगी मला अख्खं वांग करायचं होतं, त्यासाठी वांग्याला उभी आणि आडवी अशा 2 चिरा पाडल्या। सगळे वांगे जे ते मी असेच चिरून घेतले, मला अख्खं वांग करायचं होतं मसाल्याचं, त्यासाठी। तर वांग चिरून घेतल्यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवली, त्यात एक पळीभर तेल घातलं। तेल सगळ्या कढईला असं पसरून घेतलं आणि आता ह्या वांग्यामध्ये थोडंसं मीठ भरून मी हे वांगे जे ते कढाईमध्ये परतण्यासाठी टाकते। असं मीठ भरलं ना की वांग छान चवदार लागतं। आणि आता हे झाकण ठेवून हे वांग छान मी तेलामध्ये अगदी थोड्याशा तेलामध्ये परतून घेणार आहे। हे बघा, असं हे वांग जे ते मी छान परतून घेतलं होतं। 1-2 मिनटं परत झाकण ठेवून हे परतून घेते। आता हे वांग जे ते माझं छान परतलं गेलं होतं। ऑलमोस्ट 50% माझं वांग हे इथे शिजलेलं होतं। तर आता ह्याच कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घातलं। तेल छान गरम झालं की यामध्ये पहिले सुके मसाले जे ते परतून घेतले, कारण आपण वाटून घेतलेला मसाला घातल्यानंतर सुके मसाले कच्चेच राहून जातात। त्यामुळे आधी तेलामध्ये सुके मसाले परतून घेतले, नंतर वाटून घेतलेला मसाला घातला आणि आता हा मसाला जो आहे तो तेल सुटेपर्यंत छान मी असं परतून घेतेय। हे बघा, माझा मसाला छान परतला गेला होता। लगेच तेलात परतून घेतलेली वांगी घातली, याच्यामध्ये मिक्स करून घेतलं सगळा मसाला वांग्यामध्ये। आणि आता पहिले तर मिक्सरचं भांडं धुण्यात मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घट पातळ बघून मी यामध्ये पाणी घालणार आहे। आणि हे वांग्याच्या भाजीला चांगली उकळी काढून घेणार, एक 4 ते 5 मिनटं वांग छान शिजून घेणार। अजून थोडंसं वांग कच्चं आहे आपलं। तर आता भाजीमध्ये ते अर्धं परतण्याच्या वेळी शिजलं होतं, अर्धं भाजीमध्ये शिजल। चवीनुसार मीठ घालून परत एकदा मिक्स करून घेते आणि ही अशी अख्ख्या वांग्याची मसाल्याची भाजी माझी बनवून तयार आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ।